आमच्या रायबाच्या लग्नाला यायचं बरं मासाहेब तुम्ही. मासाहेबांनी शिवबाला तानाजी मालुसरे यांना म्हणावं, ताना ताना आम्ही तुझ्या रायबाच्या लग्नाला यायला तयार आहे ताना, पण तुझ्या राजाला जाऊन विचार तुझ्या लग्नाला यायला तयार आहे का. तानाजीने राजाच्या महाली जावं, राजाला वापर मुजरा करावं, म्हणावं राज माझ्या रायबाचं लग्न का तयार आहे, माझ्या रायबाच्या लग्नाला यावर का राज. राजाने तानाजीला समोर बघावं, ताना ए ताना आम्ही तुझ्या रायबाच्या लग्नाला येणार नाही ताना. का राज, राजा तुमच्या ताण्याचं काही चुकलं का हो, सांगा तर राज. आज तुमचा ताण्या तुमच्या चरणावर मस्तक ठेवण्यासाठी तयार आहे राज, मस्तक ठेवण्यासाठी तयार आहे. फक्त राज एक वेळ सांगा तुमच्या ताण्याचं काही चुकलं काय. राजा म्हणतात, ताना चुकलं तुझं नाही रे, चुकलं ते तुझ्या राजाचं चुकलंय रे, तुझ्या राजाचं चुकलं. ताना तुझ्या राजानं मोहीम काढली. कुठली मोहीम काढली राज. राजाचा शब्द ऐकावा आणि राजाच्या मुखात शब्द बाहेर पडावा. ताना आम्ही कोणाला घ्यायचं ठरवलंय रे, शब्द ऐकला आणि तानाजी मालुसरे उद्गारते झाले. राज मग आधी नवीन कोणाल्याचं, मग माझ्या रायबाचं, मग माझ्या रायबाचं. पण राजाने म्हणावं, ताना कोणाला गेलं एवढं सोपं नाही, कोणाला कडवा राजपूत उदय भाई बसलेला आहे, कोणाला एवढं सोपं नाही राहताना. आणि तानाजी मालुसरेने म्हणावं, राज आता तुमचा तानाजी वेळा मारणार नाही, तुमचा तानाजी तह करणार नाही, तुमचा तान्या वाऱ्यासारखा सुटणार, कोणाऱ्यावर जाणार, उदय भांच्या छातडात तलवार खोसणार आणि स्वराज्याचा भगवा कोणाऱ्यावर फडकवणार. राज कोणाऱ्यावर फडकवणार. तानाजीने राजाच्या समोर यावं, तानाजीला गळा भेट द्यावी, मानाची वस्त्र तानाजीला दिली होती. रात्रीची वेळ झाली, तानाजी मालुसरे निघाले. सूर्याची मालुसरे सोबत आले, 500 मावळे तानाजीला सोबत घेतले आणि सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून तानाजी मालुसरे निघाले. हर हर महादेवची गर्जना झाली होती. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून जात असताना वाघाच्या टरकाळीचा आवाज कानावर पडत होता. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून वाहणारा वारा सांगत होता,